महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ के और साथ ही साथ राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालय होणार अत्याधुनिक। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। अभी स्क्रीन के ऊपर देखेंगे दोस्तों, राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालय होणार अत्याधुनिक। सार्वजनिक आरोग्य मंत्री आकाश आंबेडकर यांचे आश्वासन। यानी एक आढावा बैठक घेतला। यहाँ पे इनकी तस्वीर देख सकते हैं दोस्तों, और साथ ही साथ आप नीचे स्क्रॉल करेंगे तो यहाँ पे देखिए 24 एप्रिल की ये न्यूज़ है। राज्यात यहाँ पे आप देखेंगे राज्यातील कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आकाश आंबेडकर यांनी दिले। राज्य कामगार विमा योजनेच्या मुख्य कार्यालयात आढावा बैठकीत मंत्री श्री आंबेडकर बोलत होते। यावेळी वैद्यकीय संचालक डॉक्टर शशी कोळुनूरकर, संचालक प्रशासन सोहम वायाळ, उपसंचालक सचिन देसाई तसेच राज्यातील विविध राज्य विमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। माननीय मंत्री श्री आंबेडकर म्हणाले, राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था व शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात। तसेच रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकारी शिबिरे आयोजित करण्यात यावी आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करण्यात यावे। याचबरोबर रुग्णालयाचा दर्जा वाढवण्यावर भर देण्यात यावी। नवीन योजना तयार कराव्या। शासनाकडून साहित्य व यंत्रसामग्री पुरवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल। रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल। तसेच डायलिसिस सारख्या आधुनिक सुविधा निर्माण करणाऱ्यावर भर दिला जाणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदारीने व जलद गतीने काम करावे असे निर्देश मंत्री यांनी दिले। कामगाराची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी शोधून त्या सोडवण्याच्या उपाययोजना सुचवण्यात याव्यात व जनजागृतीसाठी उपकरण राबवावेत। एका महिन्यानंतर या सूचनांचा पुन्हा आढावा घेतला जाईल। कामात प्रगती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। रुग्णालयाचा दर्जा वाढविण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात। अब यहाँ पे देखेंगे दोस्तों, राज्यातील कामगार विमा योजनेअंतर्गत येणारा सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आकाश आंबेडकर यांनी दिले।